Hello, good morning, student. In last period, we studied about division of polynomials. Some examples from textbook, and today we study about the same examples. Divide the monomial by monomial. एक पदीने एक पदीला भागणे या संदर्भात आपण काल अभ्यास केलेला आहे. तर आज आपण त्या पुढे असणारी काही उदाहरणं अभ्यासूया. सो द एक्झाम्पल्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट 10.1 and the question is divide, write the quotient and the remainder. The example from practice set 10.1 and the examples are question number 1, 21m square divided by 7m. This is the first. Second, 40a cube divided by minus 10a. So let us start to solve these two examples. So write given example 21m square and it is divided by 7m. So this is dividend, divisor. The answer we get, it is called quotient, and the base remaining, that is called remainder. So try first, simplify this. 21m square divided by 7m. If we divide simply, 3 is the quotient, also 1m gone for other, and we get 3m, and so the quotient is 3m. ही सोपी पद्धत आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्ही गणित, त्याला आपण अवयव पद्धत असं म्हणतो, फॅक्टरायझेशन मेथड, त्याने तर गणित झटकन एका मिनिटात सुटू शकतात. पण पुस्तकामध्ये आपल्याला ही पद्धत सांगितली म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. जर सोप्या पद्धतीने सोडवायला गेलं तर एका मिनिटामध्ये तुम्ही गणित सोडवू शकता या पद्धतीने. कसं फॅक्टर पाडले, 7 into 3 m square divided by 7 into m. Factors of this and simplify this only and we get answer 3m. Very easy method. आपण ही पद्धत सुद्धा वापरू शकता, परंतु पुस्तकामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या भागाकाराची कृती अपेक्षित आहे. आणि ती का आहे तर याच्या पुढे आपण बायनॉमियल आणि पॉलिनॉमियल याच्यासाठी ती भागाकार पद्धत लागणार आहे, आवश्यक आहे, म्हणून या पद्धतीने अभ्यासायचं आहे. अन्यथा जर दोन्ही मोनोमियल असतील तर या पद्धतीने आपण एका क्षणात त्याचं उत्तर मिळवू शकतो. मात्र ही प्रोसेस आपल्याला पुढच्या उदाहरणांना उपयोगी आहे म्हणून ती अभ्यासायची आहे. सो इफ वी सिम्प्लिफाय दिस वी गेट 3m. सो प्रोडक्ट ऑफ बोथ दिस, that is 21m square, and subtract, so change its sign and we get plus minus 21 minus 21, so addition is 0, and therefore quotient is equal to 3m and the remainder is 0. Remainder is equal to 0. बाकी यामध्ये 0. लक्षात घ्या, या पद्धतीने आपण एका क्षणात गणित सोडवू शकतो. मात्र ही पद्धत आपल्याला पुढची गणित सोडवण्यासाठी उपयोगी आहे म्हणून त्याचा तिथे वापर आहे. तर काय केलं, 21m वर्ग भागिले 7m, याला आपण सोपं रूप दिलं, 7 त्रिक 21 आणि इथे m वर्ग आहे, त्यातला 1m याच्याशी गेला, त्यामुळे 1m शिल्लक राहिला. याचा अर्थ 3m हा इथे आलेलं उत्तर आहे. कोशंट आपण त्याला म्हणतो, भागाकार म्हणतो. आणि नियमानुसार याने याला गुणलं, इथे लिहिलं आणि यातून हे वजा केलं. वजा करताना आपण
पुढचं चिन्ह बदलतो, ते बदलून आपल्याला धन 21m वर्ग ऋण 21m वर्ग याची बेरीज 0 आणि या प्रकारे उत्तर मिळतं. तर ही झाली पद्धत. नेक्स्ट एग्जाम्पल 40a cube and it is divided by 10 minus 10a. So 40a cube minus 10a, here is plus, so plus minus we get minus, simplifying this we get 4 and a, 1a gone from his, remaining is square. So 4a square is the quotient, and so right here minus 4a square. बघा या दोन राशींचा भागाकार आहे 10 चौक 40, यातला एक a आहे म्हणून हा एक यातल्या एकाशी गेला, त्यामुळे a चा वर्ग शिल्लक राहिला आणि हे धन ऋण याचा भागाकार ऋण असतो आणि म्हणून आन्सर 4a वर्ग या प्रकारे राहिलं वजा. आणि मग परत आपल्या पद्धतीने मायनस मायनस प्लस 4 into 10 that is 40, a square into a that is a cube, and subtract, to subtract it change its sign and add both, so plus 40a cube minus 40a cube, the remainder is 0 and therefore quotient is minus 4a square. आलेला भागाकार हा वजा 4a वर्ग असा आहे. तर या पद्धतीने ही सगळी उदाहरणं आहेत. यात बरीचशी उदाहरणं आहेत, सर्वच्या सर्व न घेता काही उदाहरणं तुम्हासाठी ठेवतोय. एक्झाम्पल नंबर 3, minus 48p raised to 4 divided by minus 9p square. To solve this example, again write in the rough side, that is 48p raised to 4 divided by minus 9p raised to 2. Simplify, minus minus, it becomes plus. Also simplify this by dividing 3, it is 16 and 3. 16 त्रिक 48 आणि 3 त्रिक 9, 16 आणि 3, and p square gone here and we get p square. So the answer is plus 16 by 3 p square. बघा लक्षात येते का, हे वजा 48 p चा चौथा घात भागिले वजा 9p वर्ग असा आहे. तर वजा वजाचा भागाकार अधिक येतो. आपण इथे डायरेक्ट 9 ने भाग लावू शकत नाही म्हणून 3 ने लावला. 16 त्रिक 48 आणि 3 त्रिक 9 आणि म्हणून 16/3 हे उत्तर आणि हे p स्क्वेअर. सो फॉर दिस minus 48p raised to 4 divided by minus 9p square, and the answer is 16 by 3p square. या प्रकार. आणि मग आपण ही जी गणित सोडवतो याने याला गुणायचं. हा जो कोशंट आहे, कोशंटने डिवायझरला गुणून तो इथे आपण लिहितो, तेच काम इथे करणार आहोत. याने याला गुणायचं आहे. So 16 by 3p square and multiplied by minus 9p square. So 3 gone and we get 48. 16 त्रिक 48 and p raised to 4 and minus sign. बघा याचा गुणाकार 3 ने याला भाग लावला, 3 त्रिक 9 आणि मग हे 16p वर्ग आणि 3p वर्ग यांचा गुणाकार. आणि हे मायनस आहे, हे प्लस आहे, प्लस मायनस याचा गुणाकार मायनस येतो. 16 त्रिक 48
आणि पी स्क्वेअर सो इट इज पी रेज टू 4 आणि म्हणून या ठिकाणी या दोघांचा गुणाकाराला -48 p raised to 4 and subtract it. To subtract, change the sign and add both. दुसऱ्या राशीचं चिन्ह बदला आणि त्यावरून दुसऱ्या राशीचं चिन्ह बदला आणि त्यांची वजाबाकी करताना आपण बेरीज येतो. -48 plus 48, so addition is 0 and therefore quotient is equal to 16/3 p square is the answer and remainder is 0. So like this we solve all the examples and remaining is one example from this for you. तुमच्यासाठी ते एक उदाहरण ठेवलंय, ते उदाहरण तुम्ही पूर्ण करायचं. Then next part, to divide polynomial by monomial. Divide polynomial by monomial. Divide polynomial by monomial. Example from this. There are some examples solved on page number 62. 62 नंबर पानावर काही उदाहरणं सोडवलेली आहेत. 62 आणि 63 पानावर. त्यातलं एक्झाम्पल नंबर 2 and 3 आर डिलीटेड फॉर दिस इयर. या वर्षीसाठी म्हणून पान नंबर 63 वर जी सोडवलेली दोन उदाहरणं आहेत, एक्झाम्पल नंबर 2 and example number 3. Example number 2, this also this. These two examples are deleted for this year. या वर्षासाठी म्हणून रद्द आहे. And then example number 4. So these are solved examples. So study at home. आपण आपल्या घरी ती सोडवा, कारण ती सोडवून दिलेलीच आहे. आपण त्याच्या पुढची उदाहरणं जी प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये आहे त्याचा अभ्यास करूया. सो एक्झाम्पल नंबर 5, 5x³ - 3x² डिवायडेड बाय x². या बहुपदीला मोनोमियलने भागायचं आहे. So this is polynomial and this is monomial. So to divide this, write given polynomial in complete form. So for this cube, degree of this polynomial is 3 and write all the terms remaining here. Also suppose that is px 5x³ - 3x². So remaining terms are 0x raised to 1 and last term is 0. तर उदाहरण सोडवताना त्यामध्ये अशा प्रकारे सर्व पद असणं गरजेचं असतं. मध्येच एखादं पद नसेल तर आपल्याला उदाहरण सोडवता येणार नाही. आणि ते पद घ्यायचं कसं, तर त्याला शून्याने गुणायचं आणि ते पद आता शून्याने याला गुणल्यानंतर याची किंमत 0 आणि हे 0, म्हणजे मूळ गणिताच्या अर्थात बदल होत नाही. आणि म्हणून आपण याचा भागाकार करूयात. सो 5x³ - 3x² + 0x + 0. These are examples. The given terms, that is dividend and divided by x². आता आपण या प्रत्येक पदाला इथे भागणार आहोत. सो 5x³ divided by x². So we get 5x is the quotient.
बघा या पहिल्या टर्मला x वर्गने भागलं तर आपल्याला उत्तर मिळतंय 5x आणि म्हणून पहिला भाग लागतोय 5x चा. याने याला गुणा 5 into 1 so we get 5x into x square that is x cube and subtract it. So to subtract change its sign. वजा बाकी करताना त्याचं चिन्ह बदलावं लागेल. So plus 5x cube minus 5x cube addition is 0. इथे पहिला भाग लागेल. बघा काय केलं मगाशी आपण जे मोनोमियलची एक्झाम्पल सोडवली ती यासाठीच उपयोगी होती. तर या पहिल्या टर्मला या x स्क्वेअरने भागायचं आहे. भागल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं 5x म्हणजे हा झाला भागाकार. याने याला गुणलं इथे लिहिलं आणि यातून हे वजा करतोय आणि वजा करताना आपण या बहुपदीतील प्रत्येक पदाचे चिन्ह बदलतो. सो इट इज मायनस. सो दिस इज प्लस अँड मायनस. इफ वी ॲड आपण जर या दोघांची बेरीज केली तर ती 0 येते. देन नेक्स्ट टर्म दॅट इज मायनस 3x स्क्वेअर. मायनस 3x स्क्वेअर. सो मायनस 3x स्क्वेअर डिवायडेड बाय x स्क्वेअर. By simplifying this we get quotient minus 3. So minus 3 is the next term of quotient. भागाकाराचं पुढचं पद आहे. So multiply by this 2x square we get minus 3x square and subtract it. Minus becomes plus. So minus 3x square plus 3x square addition is 0. So in this way we get complete answer. No one term is remain here. आपल्याला इथे शेवटच झाला. या पदांची आवश्यकता नाही आणि म्हणून आपण इथेच हे थांबवू शकतो कारण हे 0 आहे हे 0 आहे. मात्र याची गरज आपल्याला पुढची काही उदाहरणं सोडवताना लक्षात येईल तेव्हा त्याची गरज आहे. सो द quotient is 5x minus 3 and remainder is equal to 0. This is the answer of this question. So in practice set 10.1 there are 6 examples and the examples number, observe this carefully. Example number 7, 8, 9, 10. These examples are deleted for this year. या वर्षीसाठी अभ्यासक्रम जो कमी केलाय त्याच्यामधून ही 4 उदाहरणं कमी केलेली आहेत. त्यामुळे आता एक उदाहरण आपण सोडवलं. उरलेलं उदाहरण तुम्ही प्रॅक्टिस करायची आणि घरी त्यामुळे त्याचा सराव होईल. अभ्यास करा. क्रमाने सगळी गणितं सोडवा. थँक्यू.